राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दक्षिण नगरचे खासदार असलेले निलेश लंके यांच्याकडून दर रविवारी जी आहे ती गड किल्ले संवर्धन मोहीम जी आहे ती राबवण्यात येते। यंदा ही गड किल्ले मोहीम जी आहे ती पुण्यातील मावळ तालुक्यातील तिकोना गडावरती होताना पाहायला मिळत आहेत। या संपूर्ण गड किल्ले संवर्धन मोहिमेला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले शशिकांत शिंदे हे देखील उपस्थित आहेत आणि जवळपास 1 तास ट्रेक करून, खडतर ट्रेक आहे खरं तर तिकोना किल्ल्याचा, जवळपास 90 अंशाच्या कोणातून संपूर्ण या पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्या पार करत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे जे आहेत ते किल्ल्यावरती आलेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। कसा ट्रेक होता नक्की नेमका? पहिल्यांदा तर हा सवाल। आम्हाला अभिमान आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं हे असलेलं प्रतीक आहे। एवढ्या अवघड याच्यामध्ये राज्याच्या या माझ्या स्वराज्य रक्षकाने, आराध्य देवताने दिल्लीच्या तख्तापर्यंत धडक दिली। कायम संघर्ष लढाया करून महाराष्ट्राचा धर्म टिकवला। आज इथे आल्यानंतर आमचे निलेशजी लंके यांनी एक मावळा संघटनेच्या वतीने या गड किल्ल्यांचं संवर्धन करण्याच्या बाबतीत मला प्रकल्प काम हाती घेतलं। अनेक सहकारी तरुण त्यामध्ये जोडले गेले, बंधू भगिनी जोडल्या गेले। आज खरं म्हटलं तर प्रथम अध्यक्ष झाल्यानंतर तसं म्हटलं तर मी जावळीच्या खोऱ्यातलाच आहे। प्रतापगडच्या असलेल्या ऐतिहासिक भूमीमधून, सह्याद्रीच्या कुशीमधून मी आलेलो आहे, त्यामुळे याची मला कल्पना आहे। परंतु आज तिकोना किल्ला हा त्यांनी ज्यावेळेला निवडला, निदान या कार्यक्रमाच्या निमित्ताने, या कार्यामुळे हा तिकोना किल्ला हा आता जे युनेस्कोमध्ये जे किल्ले गेलेले आहेत त्यामध्ये दुर्लक्षित झालेले किल्ले जे आहेत ते पराक्रमाचे आणि चांगल्या प्रकारच्या बांधकामाचं एक शिल्प प्रतीक आहे। ते जर आपल्याला आज पाहायला मिळालं, राज्य सरकारच्या माध्यमातून निदान अशा प्रकारचे 65 किल्ल्याच्या वरती किल्ले आहेत, त्यांचंसुद्धा यामध्ये नोंद घेऊन सरकारने याची दखल घेऊन त्याची निश्चितपणाने देशपातळीवर त्याची नोंद घ्यावी, अशा प्रकारचा प्रयत्न आज या कार्यक्रमाच्या निमित्त मला तरी सापडला आणि सांगावं वाटलं। खरं तर किल्ल्यांवरची दुर्दशा देखील हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की अनेक किल्ल्यांवरती पायऱ्या देखील नाही आहेत व्यवस्थित चढण्याकरता। जसा प्रतापगड डेव्हलप झाला, जसा रायगड डेव्हलप झाला, तसे अनेक किल्ले जे आहेत ते सध्या दुर्लक्षित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। सरकार एकीकडे विकास कामांसाठी हजारो कोटींच्या निविदा काढताना पाहायला मिळतं, परंतु गड किल्ले दुर्लक्षित आहेत का? नाही, निश्चितपणाने आता पुरातन विभाग जरा थोडंसं यामध्ये महाराष्ट्रामधलं जे कार्यशील झालेलं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे आता छत्रपतींच्यावरच राजकारण आणि आपल्याला राज्य मिळू शकतं, ही भूमिका राज्यकर्त्यांनी बाजूला ठेवून फक्त छत्रपतीचा राजकारणापुरता वापर करण्याच्या ऐवजी या पराक्रमाला अशा प्रकारचा अभेद्य करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे। आणि मला वाटतं की आत्ता राज्य सरकारने दर वर्षाला किमान 100 कोटीच्या वरती तरी या गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी अशा प्रकारची तरतूद करणं गरजेचं आहे। मगाशी मी येताना बघितलं, खरं म्हटलं तर 35 वर्ष 30 वर्ष या राजकारणात असल्यामुळे कुठून निधी कसा आणावा याची सुद्धा थोडीशी आम्हाला अभ्यास आहे। सरकार जरी आमचं नसलं तरी येताना मी बघितलं, फॉरेस्टमधून, वन खात्यातून येताना परवानग्या मिळत नाही। दगडातून ज्या पद्धतीने ही मुलं, आमच्या माता भगिनी त्या पद्धतीने चढत होती, शेकडोच्या संख्येने लोक येत आहेत। जरा जरी पाय घसरला तर अपघात होऊ शकतो। मी तिथूनच वन खात्याच्या अधिकाऱ्यांना, मोहिते म्हणून आहे, त्यांना फोन लावला आणि सांगितलं की वन खात्यात हा प्रस्ताव तयार करा आणि इथे यामध्ये या पायऱ्या आणि वन खात्याच्या हद्दीतूनच प्रस्ताव तयार करावा। त्यांनी सांगितलं की 40 लाखाचा प्रस्ताव दिलेला आहे। मी म्हटलं त्याच्यापेक्षा करा, बसायला पागोटा वगैरे अशा प्रकारच्या अनेक ठिकाणी वन खातं डेव्हलपमेंट करतं आहे, तशा पद्धतीने करावं। मी स्वतः वनमंत्री गणेश नाईक असतील, कलेक्टर असतील, पालकमंत्री यांच्याशी बोलेल आणि आज आलेल्याचं एवढंच मी सांगेल की निदान आमच्या या येण्याने निदान या कामाला तरी आम्ही पूर्ण करू शकलो तर लंके साहेबांच्या या असलेल्या मोहिमेला यश येईल असं माझं मत आहे। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे रयतेचं राज्य म्हणून ओळखलं जातं, शेतकऱ्यांचं राज्य म्हणून ओळखलं जातं, 12 बलुतेदार 18 पगड जातींचं हे राज्य ओळखलं जातं, परंतु तशी संकल्पना या सध्याच्या राज्याच्या राजकारणात होताना पाहायला मिळते का? कारण की तो प्रत्येक पक्ष जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सध्या घेताना पाहायला मिळतोय। खास करून आता सध्या जे काही महायुतीचं सरकार आहे ते मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उदो करतंय। नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला, तो 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन घडवलेला आहे। सध्याचं राजकारणामध्ये फक्त छत्रपतीचं नाव धर्मासाठी वापरलं जातं, हे दुर्दैव आहे। तशी मावळे सुज्ञ आहेत, परंतु मला एकच सांगावं लागतं, आज जे धर्माचा वाद करून जातीमध्ये तेढ निर्माण करायचं, मी मगाशी आलो म्हणजे या असलेल्या संवर्धनाच्या मोहिमेमध्ये
मुस्लिमसुद्धा तरुण शेकडोच्या वरती त्या ठिकाणी सहभागी आहे. म्हणजे आपण आता कशा पद्धतीने छत्रपतीचं नुसतं नाव घेण्यापेक्षा छत्रपतीने रयतेचं राज्य जर केलं होतं तशा पद्धतीचं राज्य करणं गरजेचं आहे. पण आता ती परिस्थिती दिसत नाही. सत्ता मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे याच्या प्रकारचं नियोजन करून तशा प्रकारचं राजकारण होतं हे दुर्दैवाचं आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होतं त्यावेळेस शेतकऱ्यांच्या पिकांच्या देठालाही हात लावला नाही पाहिजे अशी सगळी म्हणजे त्यावेळेसची महती होती शिवाजी महाराजांची. परंतु आता मात्र शेतकऱ्यांचा हमीभाव असेल, त्याचसोबत कर्जमाफी असेल, पीक कर्ज असेल, असे अनेक प्रश्न जे आहेत ते सध्या शेतकऱ्यांना भेडसावताना पाहायला मिळतात. छत्रपतींनी पहिल्या आपल्या सर्व सेनापतींना सर्वांना सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या दाण्याला सुद्धा तुम्ही कुठे हात लावायचा नाही, लूटमार करायची नाही. सध्या सरकार शेतकऱ्यांच्याबद्दल किती संवेदनशीलपेक्षा उद्योगपतीसाठी किती संवेदनशील हे दिसून येतं. जेवढी तरतूद झाली बजेटच्या नंतर 56,000 कोटी 3 महिन्यामध्ये जी तरतूद केली ती फक्त मेट्रो आणि ह्या सगळ्या कामासाठी केलेली आहे. डेव्हलपमेंट व्हावं शहराची ह्याच्यावर दुमत नाही. परंतु आता शेतकऱ्यांचे असलेले मंत्रीच जर ऑनलाईनवर रमी खेळत असतील तर त्यांच्याकडून काय गेम खेळत असतील तर त्यांच्याकडून अपेक्षा काय करणार आहे. छत्रपती असते तर कडेलोट करून टाकला असता. मग ही कडेलोटाची आवश्यकता आता आहे का? कारण की ज्या पद्धतीने कृषी मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाणार चर्चा आहेत. उद्या अजित पवारांना देखील कृषी मंत्री तो महाराष्ट्रातली जनता फार सुज्ञ आहे. लोकसभेला त्यांनी स्वाभिमानी महाराष्ट्र दाखवला. कदाचित देशाच्या राजकारणात त्यांनी परिवर्तन करून दाखवलं असतं. विधानसभेला कशा पद्धतीने निवडणुका झाल्या मी त्याच्यावर भाष्य करणार नाही. पण जनता सुज्ञ आहे, ते बोलून दाखवत नाही. ज्यावेळेला उद्रेक होतो ना तेव्हा कडेलोट जनताच करून दाखवेल. हे छत्रपतीचे मावळे आहे. परंतु कृषी मंत्र्यांचा राजीनामा घेण्यावरून मतमतांतर या सरकारमध्ये असल्याची पाहायला मिळते का? कारण की कृषी मंत्र्यांचं जे माणिकराव कोकाटे आहेत त्यांच्या खात्यात बदल केला जाईल असं म्हणत होतं. परंतु दुसरीकडे जे विजय घाडगे पाटील आहेत ज्यांना लातूरमध्ये मारहाण झाली ते अजित पवारांना भेटायला गेले. त्यावेळेस मात्र त्यांना अजित पवारांकडनं शब्द देण्यात आला की कृषी मंत्र्यांचा राजीनामा घेऊन राहणार. लेट होतोय का कृषी मंत्र्यांचा? तीन पक्षाचं सरकार आहे. मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय उपमुख्यमंत्री तो निर्णय घ्यावा. जनतेच्या असलेल्या भावनेचा त्याच्यावर होणाऱ्या प्रतिक्रियेचा जर विचार केला तर काही मंत्र्यांचे राजीनामे घेतले पाहिजे. ते मंत्री स्वतःला जर कोणत्या तरी राज्याचे प्रमुख असल्यागत वतनदार असल्यागत वागत असतील तर त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. करतील का ना मला माहीत नाही. कारण सरकार बहुमत पाशवी असताना सुद्धा का लगेच निर्णय होत नाही हे खरं म्हटलं तर शोकांतिक आहे. मला वाटतं की लगेच त्यांनी निदान आम्ही ह्या गडकिल्ल्यावर आलेलो आहोत. महादेवांचं मंदिर बाजूला आहे. छत्रपतींनी शिवराज्याभिषेक आणि छत्रपतींनी शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला शपथ घेतली स्वराज्याची त्यावेळेला महादेवाचाच आशीर्वाद घेतला होता. मला वाटतं सुबुद्धी देवानी द्यावी अशी माझी अपेक्षा आहे. विधिमंडळाकडनं हक्कभंगाची नोटीस कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंना देण्यात आली. त्या सगळ्याला उत्तर जे आहे ते दोन्ही व्यक्तींनी दिलेलं आहे. कुणाल कामरा म्हणतात की राजकीय सूडबुद्धीने ही सगळी हक्कभंग जो आहे तो माझ्यावरती आणला गेला असं ते म्हणतात. तुम्हाला एक सांगतो, व्यक्ती स्वातंत्र्यता आहे ना. व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये ठीक आहे खालच्या पातळीवर बोलू नये यासाठी निश्चितपणाने बंधन असली पाहिजे. परंतु हल्ली कोण वापरतो? विधिमंडळाच्या आवारामध्येच मारामारी होते. स्वतंत्रता राहिली कुठे? आणि राजकीय अधिकाराचा उपयोग करून शस्त्राचा उपयोग करून जर तशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने जर लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर ते दुर्दैवाचं आहे. मला वाटतं की त्यांना त्यांची भूमिका मांडायला संधी दिली पाहिजे आणि त्यांची भूमिका ऐकून घेऊन मग त्याच्यावर पुढच्या प्रमाणे निर्णय घेतला पाहिजे. परंतु कुठेतरी विधिमंडळाच्या हक्कभंगाचा कुठेतरी गैरवापर होताना सध्या पाहायला मिळत नाही का? ज्या पद्धतीने वक्तव्य सत्ताधारी पक्षातल्या लोकांकडनं सुद्धा होतात आहेत परंतु त्यांच्यावरती कोणत्याच प्रकारचा हक्कभंग होत नाही. विधिमंडळामध्ये तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून सदस्य म्हणून काम करताय. नाही, बरोबर आहे. खरं म्हटलं तर आता विधिमंडळातल्या आणि महाराष्ट्रामधल्या सत्तेमधल्या असलेल्या लोकांना सुद्धा आचारसंहिता आणणं गरजेचं आहे. कारण आता महाराष्ट्राचा राजकारणातला दर्जा एवढा खाली गेलेला आहे की राज्याचे मुख्यमंत्री स्वतः म्हणायला लागलेत की जनता आपल्याला लोकप्रतिनिधीला आता नावं ठेवायला लागलेले आहे. आता ते सुधारण्याचा प्रयत्न करायचा असेल तर हक्कभंग जर सर्व टाकायला लागला तर हक्कभंग समितीला तेवढंच काम राहील की रोजच्या रोज कोणावर तरी हक्कभंगाची कारवाई करावी लागेल.
परंतु विधानसभा सदस्यांची बोलताना पातळी घसरताना पाहायला मिळतात का? जुन्नरचे आमदार आहेत सोनावणे, त्यांच्याकडनं देखील एका मंत्र्याच्या संदर्भात खालच्या दर्जाचा उल्लेख करण्यात आला. त्याचसोबतच मंगेश चव्हाण जे भाजपचे आमदार आहेत ते मात्र एकनाथ खडसेंच्या संदर्भात खालच्या पातळीवरती बोलताना पाहायला मिळतात. मुख्यमंत्री सहन करतात का हे? नाही, इथे मी तुम्हाला सांगतो, भाजपाने त्यांचे काही महायुतीतल्या पक्षांनी काही लोकांना खालच्या पातळीवर राजकारणामध्ये बोलण्यासाठी ठेवलेलं आहे. वडीलधाऱ्यांचा, ज्येष्ठ नेत्यांचा विचार न करता जे पद्धतीने ती लोक आरोप प्रत्यारोप करतात ते दुर्दैव आहे. आणि मला वाटतं की कधीतरी ज्यासाठी त्यांचा बदनाम करण्यासाठी उपयोग केला जातो त्या नेत्यांनी परत कधीतरी त्यांना सांगावं लागेल, आता बस झालं, की एक लिमिटेशन असतं, त्याच्यावरती जनतेला ते असह्य झालं तर जनता ते सहन करत नाही. आणि मला वाटतं की आता ही पद्धत काही पक्षामध्ये जाणीवपूर्वक केली जाते की तुम्ही खालच्या पातळीवर बोला, तर मला वाटतं ते योग्य नाही. महायुतीमध्ये सातत्यानं एकमेकांच्या संदर्भातले वाद उफाळून पाहायला मिळतात आहेत. खास करून काल कोकणाच्या आमदारांची बैठक जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यानंतर उदय सामंत म्हणतात की आमची देखील कोकणात मोठी ताकद आहे. नितेश राणे दुसरीकडे म्हणतात की आमच्या लोकप्रतिनिधींना कुठेतरी स्वतःच्या पक्षात घेण्याकरता शिंदेंकडनं गळ घातली जाते. असं एकंदरीतच हे महायुतीचं वातावरण आहे. महायुतीमध्ये एक वाक्य तर पहिल्यापासूनच नाही आहे. एकमेकांच्या बद्दल बदनामी करण्याचा तेच प्रयत्न करतात, एकमेकांच्या बद्दल अडचण करण्याचा तेच प्रयत्न करतात. आम्हाला काम करायला देत नाही आहे. आम्ही वाट बघतोय त्यांच्यामध्ये काय होतंय काय नाही होत आहे. मला वाटतं की त्यांच्या तो एक वाक्यता नाही, वस्तुस्थिती आहे आणि ते सगळ्यांना माहिती पण पडलेलं आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यामुळे प्रत्येक पक्ष स्वतःची ताकद वाढवतोय महायुतीत. प्रत्येकजण आपलं अस्तित्व टिकवायचा प्रयत्न करतोय, कारण त्यांना माहिती आहे पुढच्या वेळेला ज्यांनी महायुतीमध्ये घेतलेलं आहे तो भाजप त्यांना बरोबर पुढच्या वेळेला ठेवणार नाही. त्यामुळे आपलं अस्तित्व जर दाखवलं नाही तर आपलं काही खरं नाही, म्हणून त्या ठिकाणी ते प्रयत्न करतायत. म्हणून जो तो येतो त्याला पक्षात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. मुख्यमंत्री आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत या राज्याचे. खरं तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे बंधू राज ठाकरे त्यांच्या घरी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या त्यांनी शुभेच्छा दिल्यात. खरं तर गेल्या अनेक वर्षांपासूनची ही कटुता होती. आपण राजकारणात सक्रिय आहात, आपण देखील बघितलं की दोन ठाकरे बंधू कशा पद्धतीने सगळे वेगळे झालेले होते, आरोप प्रत्यारोप झाले नव्हते, वेगळे केले होते. मी एवढंच सांगेल, आज मी टिकोण्या किल्ल्यावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे सर सेनाप्रमुख त्यांनी ज्याप्रमाणे महाराष्ट्रासाठी, मराठ्यांसाठी ज्या पद्धतीने लढाई दिली, मुंबईसाठी ज्याप्रमाणे लढाई दिली, आज मुंबईचं अस्तित्व हे एक आपल्याला टिकवण्याच्या संदर्भातून काही कळना बाणेदारपणाने उद्धवजींनी आज ठिकाणी महाराष्ट्र आणि त्यांचा स्वाभिमान आणि पक्ष टिकवण्याचा प्रयत्न केला. पक्ष फुटला तरी पण ते टिकून राहिलेले आहेत. त्यामुळे मला वाटतं आज महाराष्ट्राची गरज आहे. आमच्या मताचा विभाजनावरून जो कोण सत्तेवर बसतो त्याला दूर करण्यासाठी सगळेजण एकत्र येऊन फक्त या भस्मासुराला दूर करण्याचा प्रयत्न करावा, एवढी सुबुद्धी द्यावी. आणि माझ्या वतीने उद्धवजी ठाकरेंना मनापासून मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. परंतु दोन ठाकरे एकमेकांना भेटलेत आज पुन्हा एकदा. एका मंचावरती त्यांनी भाषणं केली, परंतु आज राज ठाकरे त्यांना भेटायला गेले. त्यांच्यातली ही कटुता आता पूर्ण संपली आहे का? ज्या पद्धतीने मागचं गेलं काही राजकारण होतं दोन ठाकरेंचं, तुम्हाला काय वाटतं, संपवावी का नाही संपवावी? संपली पाहिजे. आणि ते काळाने संपत असेल तर आपण स्वागत करूया. परंतु मग त्यांना तुमचा राजकीय पाठिंबा असेल का दोन्ही ठाकरे बंधू? त्यावेळेची परिस्थिती बघून त्यावेळेला बघून, आता ते दोघं एकत्र येत असतील तर मी का त्यांना नाव म्हणू? त्यावेळेची परिस्थिती बघून त्यांची कशा पद्धतीने चर्चा होते, काय होते, वरिष्ठ नेते आपण बघून ठेवू. पण मी आता सध्या ठरवलेलं आहे की एकटा झेंडा घेऊन आपलं पुढं निघायचं, जे येतील त्यांना सामील करा आणि पहिला पक्ष मजबूत करायचा. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी सविस्तर एवढी बातचीत केली. शशिकांत शिंदे आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आज निलेश लंके यांच्या पुढाकाराने गड किल्ले संवर्धन मोहीम तिकोना किल्ल्यावरती राबवली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे राज्य होतं 18 पगड जातींचं जे राज्य होतं ते राज्य मात्र यंदा या महायुतीच्या सरकारमध्ये नाही आहे. त्यामुळे कुठेतरी जाती आणि धर्मामध्ये वाद निर्माण होतात आहेत आणि हे वाद सत्ताधारी लोकांनाच हवेत, जेणेकरून ही अशांतता जी आहे ती राज्यात कायम राहावी. अशा पद्धतीचं जे मत आहे ते शशिकांत शिंदे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव